दादा मला लय गडबडीने बोलवून घेतले. अहो परत तुम्हाला निवडून यायचंय का? मग परमनंट सरपंच आपणच आहे. आणि मी सदस्य. मग मग त्यासाठी मी रात्र रात्र अभ्यास केलाय. काय बोल डोळ्यात तेल घालून, तेलात डोळं ठेवून 600 पुस्तकं वाचली. 600 पुस्तकातनं 600 योजना निवडल्या. त्या 600 योजनातून 6 योजना निवडून ठेवल्यात. एका रात्रीत तू 600 पुस्तक वाचली. हा, तुम्हाला सरपंच व्हायचंय, मला सदस्य व्हायचंय. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मला हे प्रयत्न करावे लागतात. बघा असा जोडीदार असावं. नाही खरंय खरंय. मग नाहीतर तुम्ही आहे. सांग पुढचं. पुढचं वय पडला वाटतो. कसला सास्किमा काढलं तुम्हाला दाखवतो की वाचून. अहो की माझं ऐकलं ना तर लोक न बघता मतदान करतात. हा, न बघताच आम्हाला निवडून देणार. त्या पत्रिका बघणार सुद्धा नाही ती. दादा मला लय उत्सुकता लागली त्या स्कीमाची. तू वाचून दाखव. अशा केम आहेत ना, लोक आपल्याला उदच करणार. काय बोलतो? हा, 6 प्रकारच्या 6 विविध नळ योजना आणल्यात मी. कसल्या स्कीम आहेत? पहिली की सांग का? हा, गरम पाण्याचा नळ. आपल्या बहिणींनी रानात जा, सरपाना आणा, चुलीत घाला, जाळ फुका, गरम पाणी करा, उतरून द्या. एवढं करायचं नाही. त्यांना सुख लागावं म्हणून नुसता नळ चालू करायचा गरम पाण्याचा. भाता 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 त्या बादलीत पाणी आलं पाहिजे. हे बरोबर आहे. नाही हा एक नंबर आहे. पुढचं घे. दुसरी नळ योजना गार पाण्याची. आता ते पाणी त्या बादलीत गरम पाणी आलं, किती बादली अलीकडे वळायची, की दुसरा नळ गार पाणी चालू करायचा. त्यात आपल्याला लागतंय तेवढं पाणी घ्यायचं, नळ बंद करून टाकायचा. ही गार पाण्याची योजना. नाही गरम आहे म्हटल्यानंतर ते गार पाहिजेच. ही सण घेणार कुठनं? म्हणूनच दुसरा नळ योजना. तिसरी नळ योजना. तिसरी नळ योजना आहे पिण्याच्या पाण्याची. त्याला फिल्टर बसवला आहे की हांड भरून ठेवा, त्यात बुचकळा भांड प्या. ती जंतू बिंतू जायचं, लोक आजारी पडतात. मग त्यासाठी फिल्टर चालू करायचा, कॉकला लावायचा ग्लास, घाटा घाटा पाणी प्यायचं, मग बंद करून टाकायचा. ही योजना तिसरी. कायमच चालू. हा, नाही फिल्टरचं एक नंबर दादा. मला आवडलं लोक तुझं. पटकन मतदान देतात का नाही? एक नंबर देणार. पुढचं सांग. पुढची योजना आहे कपडे धुण्यासाठी वेगळाच नळ. कपडे स्पेशल. स्पेशल हा, कसला? डायरेक्ट नळ चालू केला की निर्म्याच पाणी येणार. हा, बाईने कपडे बुचकळायची, वाळू टाकायची, बुचकळायची, वाळू टाकायची. ही योजना आपली. बुचकळायची आणि वाळत टाकायची. आणि वाळवायची कशी? दादा एकच नंबर योजना आहे. सरपंच त्याचा बिन डोक्यात माझ्या आले. चक्क्या बसवायच्या, चक्क्या चक्क्या कपडे वाळासाठी. हे बघा दादा, मला हे डायबिटीस, मला नाही गोडधोड खायचं. त्याच्यामुळे आपण काय त्याच्यात नाही. तुमच्या डायबिटीजवर मी एखादी योजना आणीन. चक्क्या म्हणजे काय माहिती का? पवन चक्की. पवन चक्की. पवन चक्की. हा, पवन चक्कीने काय करायचं? कपडे वाळवायची. ते फिरल्या की वाऱ्याने ती कपडे वाळणार. दादा तुझी योजना एकच नंबर आहे. पुढची सांग. बरोबर आहे बरं का? नाही चांगली योजना आहे. सांग सांग पुढची सांग. भांडी घासण्याची योजना. भांडी घासण्याची नळ. भांडी घासायचा नळ. हा, बर, त्याला 2 बटन बसवल्यात, एक लाल एक हिरवं. हिरवं बटन दाबलं की गार पाणी येणार, लाल बटन दाबलं की लिक्विड येणार. बायने धरायचं भांड, खा करायचं आणि ठेवून द्यायचं, खा करायचं आणि ठेवून द्यायचं. तिला बी तकलीफ नाही. बाईनं भांडत धरायचं, खा खा करायचं, करायचं. ठेवून द्यायचं. दादा पुढची स्कीम सांग दादा. संपल्या वाटतं की मग एवढ्याच आणल्या त्याने. अरे दादा तू उगच 6 स्कीमा काढून आणल्या. त्या 600 तो आणाय पाहिजे होत्या. हो, मग काय एक नंबर तू स्कीम आणल्यात. बघा डोकं लागतं. अहो का अभ्यास करून मी एवढं अरे केलं. काय डोकं लागतं म्हणतोय. मला सरपंच करायला निघालाय का पाडा निघालाय? असल्याच कुठं स्कीम असतात का? नाही नाही, दादाचं बरोबर आहे. काय 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 पाटील दादाचं बरोबर आहे. हा अहो काहीतरी सुधारणा केल्याशिवाय तुम्हाला मतदान मिळणार आहे का? पाटील का बसा. तुम्हाला तर अक्कलच नाही. दादा सरपंच. एक मिनिट माझा ऐक थांब. ह्या स्कीम आहे 1 2 एक ठीक आहे बाबा. फिल्टरचं पाणी, गरम पाणी एक ठीक आहे. पण ही कुठं वय भांडी घासायची लिक्विडचं पाणी येणार. अरे पाटलीन बाईने आतापर्यंत राखणी भांडी घासली आणि लिक्विडचं पाणी द्यायला निघाला का?
आयुष्यभर ह्यांनी गोटा साबण वापरला ह्याला कपडे धुवायला, निरम्याचं पाणी आणून देणार. हे असलं कुठं असतं वय? हा? मोठा साबणच चांगला चालतो. अगा बसा पाटील, गोटा साबण चांगला चालतो. सरपंच, नाही नाही दादा तुझं बरोबर आहे. लोक कुठे गेल्यात? चंद्रावर गेल्यात. आणि त्यांना आपण खाली तरी चाला असं. अहो आपल्याला मतदान म्हणजे बघायची तर गरज नाही मतदानाकडे. लोक डोळे झाकून मतदान करणार. डोळ झाकून मतदान करणार. अरे सांग ना बाबा, पाटलाला घरकुल नाही, ह्या पाटलाची चांदई पडली ती का अजून सांगितली का? हा? त्यांना अर्ज द्या म्हणलं होतं, अर्ज ठेवला तिकडं टपरीत. अरे सरपंच संडास नाही लोकांना, कुणालाही नाही. सार्वजनिक संडास बांधायच्यात आपल्याला, आता पण बांधल्यात आपण, तरी त्या कमी पडतात. आपल्याला दुसरे बांधायच्यात. असलं सांग ना, का असलं घेऊन आमदार साहेबांपाशी जाऊ का? आमदार साहेबां म्हणजे मला जोड्याने आणलं पाहिजे. सरपंच हा? अहो जग चंद्रावर चाललंय आणि तुम्ही अजून बी बाथरूम मध्येच. आज चंद्राव चाललंय बाथरूम मध्ये. हाय का तुम्हाला आंघोळीला मोरी? स्वतःला बांधता आली का? आम्ही बांधून द्यावं जाऊ तुम्हाला मोरी? हा? 1 लाखाचं बाथरूम बांधलं, 1 लाखाचं. बघा 1 लाखाचं बाथरूम बांधलंय, पण त्याला अजून नळ बसवला नाही, आहे ना? नळ मोडला दादा. दादा, ही तुमची योजना, तुम्ही काय करा, तुम्हीच विचार करा. मी जातो आणि नंतर मला अहो सांगा. आपल्या भवितव्याचं आहे. असून दे बाबा भवितव्याचं, मी जातो, तुम्हीच बसा. तुम्हाला ती योजना चांगली आहे. जातो मी. पाटील सरपंच गेला, जाऊ द्या मरू द्या. काय त्याला आपण विरोध करू? तुम्हाला सदस्य करतो आणि मी सरपंच होतो. आणि काय करू मग? मी सरपंच होणार. तुमचं काय ज्ञान बिन गेलंय का? का? तुमचं वय झालंय. हा, वय झाल्यामुळं तुम्हाला सरपंच पद झेपणार नाही. मी याला बिला पाटक्यानी तर परत निवडणुका लावावं लागत्याल. हो, ही डोक्यात ठेवा. मी सरपंच आहे, मला सगळं त्यातलं माहिती आहे. काडी ना काढीन, रेग ना रेग माहिती आहे. तुम्हाला त्यात आहे का अक्कल? एखाद्याने काय केलं, वाटलं केलं, तुम्हाला येईल का ती भरपाई कराय? तर काय करायचं, मी सरपंच झालो, ह्या 6ची 6 योजना आपण दोघं निवडून आलो ना तर राबवू. काय? नाही राबू की. हा. पण त्या खालच्या आळीचं ते लिकीच का काढायची? त्याची काय घेणं देणं तुम्हाला? पडू दे की तसंच. ते योजना आणल्यावर कशाला आपलं लिखित फिकीत बघत बसायचे? तुम्हाला ह्याच्यासाठी अक्कल नाही तुम्हाला, पण सरपंच म्हणा मला. कशाला सरपंच पाहिजे? आणि ती लिकीज बिकीज सरपंच बघल ते. आता मी नाही त्यांच्या बाजूला जाणार. आता आपलं ठरलं. काय? बरं, ठीक आहे. मी कोण? बघू आपण ते मी कोण? काढू. मी सरपंच आणि तुम्ही सदस्य. झालं, डन. आणि हेच योजना नाकायच्या. चला चालते. या माझ्या माग. पडशीला गप्पो ते लागलाय. अप्पू आपल्याला कशाला बोलवतो? त्यांचं घर आहे. असू दे की, मग तू संध्याकाळी. आता न्यायचंय. तो काय म्हणला मगाशी? संध्याकाळी. अरे बावराटा, काय? लगेच न्यायचं, लगेच पैसा. हा चालतंय. अप्पे येतो. बोलू नको की. ए पोपट्या, काय रे? बस अप्पा रे अप्पा. आण्या इकडे या. इकडे लका तुम्हाला किती वेळा मंडळी लका डोसर माझ्या घरी येत जा जाऊ राम राम नका. आप्पा. हा? राम राम घाल अप्पाला. राम राम अप्पा. ते नमस्ते. अरे पोपट, काय? पेनीने तुझी बायको इथं राहण्या लागा. तुला 17 वेळा सांगितलं दारू काय? पिऊ नको, दारू पिऊ तू नको. सांगितलं काय राहण्या? तुम्हाला सांगितलं कशाला नाही? दारू पाजतंय? तुम्ही लय बडबड करू नका. बस कसं काय आला इकडं? आम्ही आलतो फिरत फिरत, म्हणलं हा. आपण गाडी घेऊन जाईल. गाडी- बरं आलाय ना, तर तुम्हाला चहा बी करू का? बरं पोपट. चहा कोण पित? दारू आहे का? पोपट्या, काय? पाणी ना, पाणी आहे ना? आणतो पाणी आणतो. थंड ना. थंड आणा न गरम आणा, काय तिच्या पियाताड. बोलते माल एकदम टाकाडा. किती लिटर? भरपूर कधी? आपलं पोट भरायला एवढा आहे. नाही मग तुला काय? 17 वेळा सांगितलं ढोसल्या इकडे जा. धर पाणी धर. अबा, काय? दारू नाही आहे. हे पिये दारू तुला घरी. दारू देतो की. आणि बी तू बी. पी 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 आणि पाणी, गार पाणी आणलंय. पी गार पाणी आणलं. पी पी. थोडं पिऊ का लय पिऊ. अरे तुम्हालाच आणलंय, सगळंच पी. तुम्हाला थोडं ते यार नीट पिकी. हा बघा, बाकी तुम्ही लावा. लावा. गोळा.
काय आणि बावटे का पाहिजे तिथं. घरदार तुम्हाला वाटा बेटा काय कळतो का नाही हा बावटा घेतला का काय तो आपण सॉरी जाऊ दे. करा तुमचं पाहिजे. चल बाबा. जाऊ का आम्ही जा 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 पळा या ठेवून आम्ही परत पिऊन इकडे काय येऊ नका अजिबात काय नाही तर परत सांगितलं नाही म्हणतात आता म्हटलं की बाबा, करा. माफ करा. जा मला कोण आहे मी मी मला काय मी बस का अजून द्या की 50. काय नाही 50 काय नाही घेते माघारी तुम्ही खाट घेऊन जाऊ बघा पाटील इतकं माग लागावं लागतं तेव्हा कुठे लोन पास होतं मागं लागावंच लागतं. त्यामुळं साहेब लोक लोन पास केलं त्यांनी नाहीतर बरं झालं लवकर आलो आपण पाटील बँक बी बंद झाली हा ना. झालं आपलं काम बी आता काय करतो या पैशाचं जीसीबी घेतो आणि सरपंचाचा किडाच रांगावतो तुला काय करायचंय तुझ्या माग मी गावात तुला साथ शेवटपर्यंत देतो फक्त तू माझी साथ सोडायची नाही तर नाही 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 सरपंचाचं बघू काय करायचं ते. सरपंचाचा किडाच रंगू तो गोड बोलतो आणि शेंडे लावतोय. गावात कसला राडा करतो बघा आता पाहिजे तुम्हाला काय कमी पडते का पैसे नाही नाही आम्हीच बँकेला पैसे देतोय लोन देतोय काय म्हणता मग हाय चला त्यामुळे तुमच्याकडे जॅकेट आहे पप्प्या अरे मी जसं वेगळा झालो ना तसं काय लोकांच्या अंगावर काट आल्यात भगवान त्यांना मी दिसते की मग सगळं तोंड करून बसत्यात. हा आपली सत्ता आपण होती हा मग बघ ते अशी माणसच गावात ठेवत नाही हा. गावात ठेवत नाही इतके वर्ष का आमच्या बापास सत्ता होती वय तुमचीच होती की काय कामं केली गावात त्याच्या वेळेस माझं चिपकाली हात होता चिपकाली लय तुम्हाला खोड लोकांच्या नानीच्या चिप्पा काढ कुठे दगडी का कुठं काय आण ए आता तसली गाडी नाहीत मग अरे समजून घे की तू तुला काय समजत नाही वय चिप कळत नाही वय चिप हा त्या चिपकाली हात होता माझा चिपे वय तवा चांगला मोठा दगडी आणि मग त्या दगडाखाली मला हात गुंतल्यामुळं मला काय करता येणार आता बघ इतका पैसा आणलाय ना तुला हेलिकॉप्टरच घेऊन देतो एक काय बोलता हा नको मला हेलिकॉप्टर गावात जेवढं नीट काम कर त्याच्यापेक्षा बी भारी काम करतो आता काय त्याच्यापाशी वारं काम इलेक्शनला उभं राहायला पैसे नव्हते यांच्याकडे घरपट्टी पाणपट्टी मी भरली आणि आता लागलं दाखडा बेकारा निवडून आलं कधी चहा पाजला का एक जणांनी उष्ण पैसे घेतले आता बोलू नाही ते बोलतोय मी आता ही काय त्यांच्याकडे पैसे कुठे येते तरी एवढं प्यायला खायला आयुष करायला दादा अयो राण्या करायला का नीट बस की फक्त नीट बघ म्हणजे दादा तुझ्या पत्राची बेल होय का मी हा? राण्या प्यायलाय मग तुझ्याच पदरची पण वास किती मारतोय मग दारूचा वास येतो की दादा काय बोलतोय कुत्र मेल्याला चांगलं वाचित घाणदार राबते ए बाबा लय बोल नको शांता ए पप्प्या काय सांगेन मग. मी तुम्हाला रोज पेताना बघतोय मग तुमच्याकडे पैसे नक्की कुठे येतात 10 रुपयाला हा हा आणि काम धंद्याला जात नाही काय नाही पैसे कुठे येतात पोपट्या हा कोण आहे रे ती पडेल काळा माकड सरपंच ए, आणि पुढे येऊन बोल म्हणा हा? ए आणि नीट बघ की कोण आहे सरपंच तुम्ही होय राम 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 सरपंच राम राम रा काय एका चापटीत पाडील दार उतरविल एका चापटीतच सरपंच तसलं जकीचं काम बोलायचं ना मला मी ना पोपट्या हा सांग की त्यांना काय नीड इज डेड हा आणि डेड इज नीड डॉंकी समजला काय मला आणि ओनली आणि मी कोण आहे तू पेरोट पेरट म्हणजे पेरोट म्हणजे कावळा कावळा आहे का मी ए अरे पोपट्या. तुझं पोपट्या नीट माझ्या थांब मी कावळा आहे का अरे तुझं आडनाव काय कावळे पाटील आणि मग तू कोण झाला कावळा आणि मी चाललो तुम्हाला कावळा म्हणतोय ए थांबा 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 हे दादा हे कामाला कुठं जात नाही नाही घेतली हे पेद्यात
त्यांच्याकडे पैसा आला कुठं गावातल्या मोटर गेले त्यांनी तर नाही ना काढले अरे यार, काय बोलतोय काय नाही तर असं नाही. अशी नाही मग तुम्ही बी त्यांच्या मग त्यांची बाजू घेऊन बोलताय ना पप्या बरोबर आहे, दाखवायचं दात वेगळं हा. लोकांचं आणि खायचं दात वेगळं असं असतं लोकांचं. पप्या, आज किती बी पैसा आहे माझ्याकडे. मी चालतो सरपंच मार इकडे. मार पप्या, तुला लाथ मारतो इकडे. आता किती देणार आहे तुला? मोटर चोरते ती लाज वाटली पाहिजे एक नंबर माझी केबल आणि आता तुम्ही मोटर चोरता का? सूत्रधार आहे ना, नक्की तो माणूस असेल त्याच्यामुळे इतकं माझं नाही. खलास करून टाकेन तुम्हाला मी अरे गप असा नाही तो गीट डोक्यात घालील. दादा तिकडून इट दे रे. राहू दे राहू दे. अरे काय म्हणतात बघा की तुम्ही मोटर चोरल्यात का? ए कोण म्हणताय मोटर सोडलं? हा? कोणा म्हणलंय पप्पे म्हणला मी कुठे म्हणलंय सरपंच म्हणते मी कुठे म्हणले तेव्हा पप्पे तुमच्या वाळी घेतोय. सरपंच ह्यांना काहीतरी नक्की आपण कळलं असेल. केलेल्या गोष्टी सगळ्या करत नाही तसलं आम्हाला सांगू नका. आम्ही एकनिष्ठ माणसं आहेत. हे खोट हे ए पप्पू नका स्वतः म्हणतात पप्पू अरे तुला मी मोटरसायकल घेऊन देतो. माझं नाव घेते खुशाला त्याला काय अक्कल आहे का? हा त्याला नाही अक्कल. गावचा राडा करून टाकलाय सगळा आणि तुम्ही तिकडे जाताय होय. अक्कल तुम्ही आम्हाला शिकवू नका. दोघंजण जेव्हा खात होता पप्या ही दोघ जण ज्यावेळी खात होती ना तेव्हा ही एकत्र होती. आणि आता आपल्याला घोडा लावायसाठी दाखवताय होय आमचं ह्यांचं भांडण अय, आणि तसला काळा बाजार तुम्ही करू नका. आणि काय झालंय माहितीये का, आता ह्याला आहे ना दात आल्यात दात, त्याच्यामुळे ती तसं वागतंय. आणि काय झालंय माहितीये का? काय झालं माहितीये का? सगळा पैसा त्यांनी खाल्लाय. मला रुपया नाही त्यातला. आपण 5 पैसे खाणारा माणूस नाही. कुठे टोपी माझी? तेच तर सांगतोय की मी हं. यांनी खाल्लाय जास्त पैसा यांना ते मिळाला नाही. नाही एवढं फरक आहे फक्त. बघा, कधी बी दारू पिणारा माणूस खराच बोलतो. खरं बोलत नाही. ह्याला काय झालं माहितीये का, सरपंच बघवा ना आता ह्याला आहे ना सरपंच व्हायचं स्वप्न पडायला लागल्यात. मग आलं नको का होय? ध्यानात? सरपंच व्हायला नको. कुठवर राहता नाही हा? तुम्ही दोघं बी सरपंच नाही आता फक्त पोपटराव आणि अनिलराव दोघं सरपंच गावात. अरे तुम्हाला किती बी खर्च करतो की. सगळं गाव आम्ही ताब्यात घेऊन टाकणार. पप्पे सांग पप्पे सांग. पोपट्या, 10 रुपये एक बॉक्स हा. आणि सरपंच आपल्याला बॉक्स देते त्यांचा जवळ बसतो सरपंच आपला सरपंच 50 देतो. सरपंच तुम्ही सांगू नका आम्हाला आमचा नेता फक्त दादा 50 आता बरं बोलला तुम्ही. 50 दादा आमचा नेता आहे. दादा आमचा नेता आहे. हे 50 रुपये देणार आहे, 50 बाटल्यांचा बॉक्स देणार आहे. जाळ होऊ दे दादा. दादा आपला नेता आहे, बस. आमचा सरपंच तू बी तिकडे जा. ए पोपट्या तुटली आपली दोस्ती तुटली. तुटली जाऊ दे. आणि देऊ नको मी. किती बी खर्च होऊ दे आता. लागल तेवढा पैसा काढतो बँकेत ना. कोठं घेऊन येतो. हमारा नेता कैसा हो, सरपंच जैसा हो. बॉक्स राहू द्या. 1.5 क्वार्टरचे पैसे द्या आता. दारूला मी पैसे देत नसतो. मी दारू पिणाऱ्याच्या मैत्रीला सोबत जात नाही. ना तिकडं आमचं इकडं दादा आमचा दादा दादा आपला नेता. दादा देऊ दे ना पैसे ए पोपटे राण्या हा. संध्याकाळी माझ्याकडे या आणि तुम्ही पाहिजे तेवढी प्या. आता प्याला ना तर गावाचं वाटोळ खाचाल, माझं डोकं खाचाल. त्यामुळे संध्याकाळी या. मी संध्याकाळी आहे घरी. नाही तुमचा प्रचार करायचा का नाही? अरे तुम्ही माझ्या बरोबर तुम्ही माझी माणसं आहेत. द्या की पैसे दादा काय संध्याकाळी येतो मध्ये की? त्याला मध्ये घ्या आणि- बरं मी जातो हा? बरं का संध्याकाळी या. दादा तो वाईस तिकडे बोलतो वाईस इकडे बोलतोय. कोथऱ्यात काय करतो रे, इकडे वाईस तिकडे वाईस तुकडा टाकला की. अरे मी तुमच्यासाठी पैसे काढाय बघत होतो नाही आता तू पैसे दे. तू पैसे दे आम्हाला. मी बी खरं मी तुला हा, नाही पैसे दे. तर भांडायचं मग लय मोठ्या लोकांच्यात बसाय तुला लाज वाटते का? हा? थांब आणि- थांब. माझ्या कटीव पाहिजे ए, पैसे घेऊ दे पैसे दे. पैसे घे. अरे नाही बाबा हे बघ खिच मोकळं आता कसं केस मोकळे आहे, मग इथं काय हा मला म्हणते कुठनं गाडी आणली ना आम्ही? चोर आहे का? गेलंय होय. हे? हा? गेलंय होय आम्ही. गेलंय आम्ही. हा? हा ना रे. हा ना.
कुठं गेला ओळख आलं चाल त्या हुडको कुठं गेलाय त्याला खालासच फिरत नाही. हा मान्या तुला नाही जोडा तुलाही प्यालाय मी गाडी चालवतो तुला गाडीचं घे माहिती हा मग फक्त आणायलाच माहिती जास्त डोकला नाही पकला माग बसायचं तू नीट दे माझ्याकडे राहू दे का बस बस बसली की मला हा हम्म ए, चल पोपटे हा गाडी कुठे गेली मला माहिती आहे पाहिजे थांब इकडे असेल सरपंच चोरली काय आयला पोपेने पोहता पोहता किक निघली की गाडीची आता कसं करायचं हा होती खाली इकडं हाय होय हाय आयला मला तर ये हा पडेल नाही मला पाळतोय गाडी वर गेली कुठे ती काय चूक गेली कोण चालवतोय रे गाडी काय माहिती आयला गाडी पप्याने नेली काय हा पप्पाला हाणतो जाता पोपटे आपण कुठे आयला गाडी बी पिली का काय आपण कुठे या माझ्याकडच पडली का तिला मी चढली वाटत गाडीला कुशाल झोपली देवी झोपली गाडी झोपती आपण बी झोपू झाले रातभर तिला मी गाडी चालवली कशाला तिला मी झोप लागली असेल झोपती थोडा वेळ आपण एक काम करू झोपू आपण इथंच. गाडी शेजारी झोपू नाही बाबा मजले जेव गाडी हा तू तिकडे लांब झोप पण लांब नाही मी इथं झोपणार तू फार घाण करतो का बस नाही गाण गरज मी कुठंच नाही तिला नाही नाही चालू नाही ती आहे का नाही मला थोडा वेळ झोपू दे तू नाही झोपणार मी गाडी इथं जाणार तू लगा गाडी खाली मोतो नको तिसरं मित्र कोणी तिसरं कोण आहे नाव बी घ्यायला नका लावू मला हा असली गावात नाही असं कोण तिसरं आहे ना कोण आहे खाट लग्नात दिलेली तुम्ही होता की लग्नाला अरे लग्नाला मी होतो पण मी आतापर्यंत कधी तुमची ताऱ्या खाटो बसतच नाही राव तुम्ही तुमच्या काय- देवांवरच बसायचं मी तुम्ही बाहेर कुठे लक्ष देत होता घरात यायचा बेडवर बसायचा दिवाणवर बसायचा काय तुम्ही काय झालंय माझ्या खाटगतच खाटा माझी खाट गेली 2 दिवस झालं काय बोलला तू हो आण्या काय म्हणू त्याला काय बोलला तू आण्याला काय म्हणू थांब गोडभर मी बोलतोय काय केलंय मालकालाच नाव सांगते मालक त्याच्या ताईला पडतील अण्णा इतका पैसा आपल्याकडे येणार आहे इतका पैसा येणार आहे की तुला काय सांगायचे तुला जर वाटलं ना तुझं डुकरागत दिसते तर 4 रुपये बसून टाकू बया मालक माझं कोण काही दुसरावानी दिसतंय तुम्हाला